तर ह्या जेनझी लोकांना ज्योतिष पटतं का फक्त ते टाइमपास म्हणून घेतात? सी आय टेल यू व्हॉट, खूप इंटरेस्ट आहे, पण तो फार वरवरचा आहे. सो असे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे येतात लोक, त्याच्याबद्दल काय वाटतं? आपण विदाउट रिसर्च ब्लाइंडली कुठल्याच गोष्टीला फॉलो करायचं नाही. कोणाची पत्रिका बघून असा अनुभव आला की एकदम तुम्हाला अचंबित व्हायला झालंय? हो, पत्रिका उत्तम आहे, राजयोग दिसतायत, पण ती व्यक्ती तरीही सफर करते. शनी चांगला आहे पण तुम्ही उगीच कुणाचे पैसे न देणं, तुम्ही आईचा डिसरिस्पेक्ट केला, चंद्र खराब झाला. तुम्ही मोठ्यांचा अपमान करताय, गुरु खराब झाला. काय त्या राजयोगाचा फायदा आहे? काहीतरी रिझन असतं किंवा आपल्या कुठला तरी आपल्याला आपण म्हणतो की यार कोणीतरी एक गायडन्स करणार असं एक व्यक्ती भेटली पाहिजे आयुष्याला वाट दाखवणार किंवा काय, तर ती व्यक्ती भेटायलाही तुम्हाला आधी चांगले कर्म करणं महत्त्वाचं. पण माझं या गोष्टीवर पूर्णपणे बिलीव्ह आहे की देर आर नो कोइन्सिडन्सेस जी आपल्या येणाऱ्या श्रीमंतीला किंवा आता करंटली असलेल्या आनंदाला अडथळा आणू शकतो. ह्याला वास्तूपेक्षा स्वतःचा ऍटिट्यूड. सो जर मी आज तुमच्याकडे आले आणि मी तुमचं घर वास्तूनुसार बॅलन्स जरी केलं आणि तरी सुद्धा आज आई वडील एकमेका मुलांशी बोलत नाहीत, मुलं आई वडिलांशी बोलत नाहीत, हे जर बदललं नाही, संवाद बदलला नाही, तर त्याचा फायदा कुणीही कितीही हुशार येऊ दे, कितीही कोणी रेमेडीज करू दे, त्याचा फायदा होणार नाही. मला असं वाटतं की हा जर आपण हे करून बघण्यासारखं आहे की नाही, ह्याच्यात काही पैसे पडत नाहीयेत, मग आपण हा सगळ्यांनी करून बघितला पाहिजे की आपल्या घरामध्ये शांतता पाहिजे. जितकी शांतता असेल तितकं तुम्ही बघा तुमची वास्तू किती पॉझिटिव्ह होते. हाय फ्रेंड्स, स्वयंभू स्टुडिओज प्रेझेंट्स A to Z पॉडकास्टच्या नवीन भागात मी सुजित देशपांडे तुमचं स्वागत करतो. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ अश्विनी पटवर्धन. ज्योतिष, वास्तू आणि अंकशास्त्र यातून त्यांनी अनेकांना योग्य दिशा दिली. त्यांच्याकडून जाणून घेऊयात आयुष्यातील ऊर्जेचा सकारात्मक आणि योग्य वापर कसा करायचा आणि यश कसं संपादन करायचं. अश्विनी मॅम, कशा आहात? एकदम छान. हाव यू? छान दिसता तुम्ही. मी पण छान. आणि बॅकग्राऊंड मॅच झालेला आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे. यायला थोडासा त्रास झाला तुम्हाला. येस. सो मला टिपिकल हे प्रश्न उत्तर टाईप नाही करायचं, पण एक शंका मनात येते की नेहमी आजूबाजूला बोललं जात असतं की आपलं भविष्य आधीच लिहून आलंय. आपण जन्माला आल्यावर पत्रिका काढतात आपले घरचे गुरुजींना भेटून वगैरे, आणि त्याच्यात ते सांगतात की असं असं आहे. तर ताऱ्यांवरून आपलं भविष्य ठरतं असं आपण आता गृहीत धरू माझ्या नॉलेजनुसार. पण हे कर्माने बदलता येतं का, की बाबा ते जे सांगितलंय ते तसंच आहे आणि ते तसंच आपल्या वाट्याला येणार आहे? राईट. आता एका प्रश्नात दोन प्रश्न विचारले. फर्स्ट ऑफ ऑल, आपली जी पत्रिका असते ही मुळात जे तारे किंवा ग्रह सांगतात हे एक ऍक्च्युली जसं आपण म्हणतो ना की 30 मार्चला आपण आपलं रिटर्न फाईल करतो आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा 1 एप्रिलला नवीन वर्ष सुरू करतो तेव्हा 31 मार्च पर्यंत झालेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या त्याच्यात लिहिलेल्या असतात की तुमच्या आयुष्यात किती प्रॉफिट झालाय किंवा किती लॉस झालाय. ओके, तुम्हाला त्यावेळी माहित असतं की लॉस कशाने होणार आहे, प्रॉफिट कशाने होणार आहे. एक्झॅक्टली सेम इथे लागू पडतं की जी काही आपली पत्रिका आहे तिथे आपले जे काही प्लॅनेट्स लिहिलेत किंवा ज्या नक्षत्रांवर आहे ते आपल्याला फक्त मार्गदर्शन करण्यासाठी आहेत असं माझं म्हणणं आहे. ते कुठलीही म्हणजे आपल्याला पनिशमेंट नाहीये किंवा कुठलाही वाईट योग वगैरे नाहीये, पण ते फक्त आपल्याला गाईडलाईन्स देतात. आता त्या गाईडलाईन्स समजून घेऊन त्या पद्धतीने आपण जर वागलं तर या सगळ्या गोष्टी चेंज करता येतात. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जर आपल्याला आपलं भविष्य चेंज करायचं असतं तर ते कर्म आणि धर्माशिवाय कर्म आंधळ असतं असं माझं पूर्ण मत आहे. तर कर्म आणि धर्म अशी दोन्हींची सांगड घालून जर आपण केलं तर तुम्हाला तुमचं नशीब पूर्णपणे बदलता येतं. करेक्ट. एक आता खूप ट्रेंडिंग आहे आणि आताच्या जनरेशनला आपण जेनझी म्हणतो. तर ह्या जेनझी लोकांना ज्योतिष पटतं का फक्त ते टाइमपास म्हणून घेतात? तुम्हाला आलेला अनुभव असा? सी आय टेल यू व्हॉट, जेनझीला या सगळ्या ऑकल्ट मध्ये किंवा ज्योतिषामध्ये, अंकशास्त्रामध्ये खूप इंटरेस्ट आहे. पण तो फार वरवरचा आहे. ओके, तो वरवरचा नाही पाहिजे. जसं आम्ही म्हणतो की तुम्ही तुमची पत्रिका ही इन डेप्थ एकदा समजून घ्या.
तुमचे ग्रह तारे तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतायत हे तुम्ही जर समजून घेतलं तर तुमच्यासाठी पुढे येणारे जे चॅलेंजेस आहेत ते काय पद्धतीचे असू शकतात, त्याला आपण कसं डील करायचंय हे एक साधारणतः आपल्याला आराखडा मिळतो. आणि त्या पद्धतीने आपण आपल्या जर अपेक्षा ठेवल्यात किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये जरा जास्त मेहनत करायची गरज असेल आणि ती जर केली आपण, तो पुढे येणारी डिसअपॉइंटमेंट जी आहे ना ती टळते, पहिली गोष्ट. सेकंड, डिसअपॉइंटमेंट कमी झाल्याने सक्सेसची जी डेफिनेशन आहे ती आपल्याला डिफाईन करायला थोडासा वेळ म्हणा किंवा त्याचा एक काय म्हणता येईल की ती डेफिनेशन डिफाईन करायला आपल्याला जास्त इझियर होतं, सोपं होतं ती गोष्ट करायला. सो जेनझीनी इन डेप्थ मध्ये जाऊन याचा फायदा घ्यावा असं माझं म्हणणं आहे. फक्त हे सायन्स वर्षानुवर्ष आपल्याकडे आहे म्हणून त्याचा आपल्याला फायदा नाही, तर हा अप्रोच इज नॉट करेक्ट. यु नो, सो जेनझी डेफिनेटली माझ्याकडे येतात. यू नॉट बिलीव्ह, आता 12वीचा निकाल लागल्यानंतर इज द बिझिएस्ट टाइम फॉर मी. कारण बरेचशी माझे यंग मित्रमंडळी आहेत जे माझ्याकडे येतात आणि विचारतात, मॅम आता पुढे काय केलं पाहिजे, साधारणतः कुठल्या कॉलेजमधनं आम्ही अपेक्षा ठेवली पाहिजे, काय अप्रोच असला पाहिजे. आणि खरं सांगू, ऐकतात, त्यांचे पेरेंट्स पण घेऊन येतात, ही मुलंही ऐकतात आणि ते त्याच मार्गाला पुढे जातात. सो आय हॅव अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स विथ जेनझी. फक्त काय की रेमेडीजच्या मागे पडू नका. सगळेजण जे आहेत ना, रेमेडीज रेमेडीज रेमेडीज, हे केल्याने हे होतं, हे केल्याने हे होतं, पण प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. तर तो वेळ द्यायची तयारी पाहिजे. आणि तुम्ही आल्या मला हेही सांगितलं की ते लगेच आता तुमची नजर तशी पारखी आहे. सो तुम्ही मी जी अंगठी घातली तर मॅमनी मला लगेच सांगितलं की कासव आधी सरळ घाल. सो असंही मला आता मी तुम्हाला सांगितलं असं मला ज्वेलरच्या त्या माणसाला सांगितलं. सो असे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे येतात लोक, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, आणि यामुळे लोकांचं नुकसानही होत असेल? मी खरंच सांगू का, आता आपल्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी झालं किंवा तुम्ही युट्यूब म्हणा, बऱ्याच पद्धतीचं नॉलेज अवेलेबल आहे जे आधी अवेलेबल नव्हतं. आता मला असं म्हणायचं की मी असं नाही म्हणत की एखादी एक्स व्यक्ती सांगते ते चुकीचं आहे किंवा बरोबर आहे. तुम्ही त्याच्यावर रिसर्च करा ना. आज तुमच्या हातात सगळं आहे. आपण विदाऊट रिसर्च ब्लाइंडली कुठल्याच गोष्टीला फॉलो करायचं नाही. मग ते एस्ट्रॉलॉजी असू दे ना, ते कुठलंही दुसरं सायन्स असू दे, तुम्ही त्याच्यावर एक जसा थोडं रिसर्च करा. एखाद्या डॉक्टरने आपल्याला सांगितलं ना की बाबा तुझं पोट दुखतंय तर हे मेडिसिन घ्यायला पाहिजे, आपण हल्ली काय करतो, लगेच त्या मेडिसिनची गुगलवर जाऊन रिसर्च करतो की बाबा त्याचे साईड इफेक्ट्स काय, कारण ते डॉक्टर आपल्याला सांगणार नाहीत. सेम अप्रोच आपला सगळीकडे हवाय की कुणी कुठली गोष्ट सांगितली म्हणून ती करायची नाही, तर ती का करायची ते माहित असणं फार इम्पॉर्टंट आहे. आपण हॉटेल्समध्ये जाताना रिव्ह्यूज बघतो. एक्झॅक्टली. सो जसं तुम्ही एखाद्या एस्ट्रॉलॉजर कडे गेला, तुम्ही त्यांचे आजकाल रिव्ह्यू बघून जाता किंवा इन्फॉर्मेशन काढून जाता, पण मग तुम्ही हा प्रश्न तिथे एस्ट्रॉलॉजरला गेल्यावर विचारत नाही की मॅडम तुम्ही जर मला ही एक्स रेमेडी करायला सांगितली तर ह्याने मी काय एक्सपेक्टेशन ठेवलं पाहिजे या रेमेडी करणं. हा स्टोन घालायचा आहे तर ह्याचं नक्की कारण काय, मला हाच स्टोन का सांगितलं, हे प्रश्न आपण विचारत ब्लाइंडली फॉलो नाही केलं पाहिजे. का हा विचारायला पाहिजे. सो माझ्याकडे आलेले जे क्लायंट्स असतात ज्यांनी मला का विचारलं तर आय एम द मोस्ट हॅपीएस्ट पर्सन, बिकॉज तेवढी तरी अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला विचारा. कोणाची पत्रिका बघून असा अनुभव आला की एकदम तुम्हाला अचंबित व्हायला झालंय? हो, बरेच वेळा होतं. कारण पत्रिका उत्तम आहे, राजयोग दिसत आहेत, प्लॅनेट्स म्हणजे जसे पुस्तकात लिहिलेत तसे आयडियल प्लॅनेट्स पोझिशन आहेत, पण ती व्यक्ती तरी सफर करते. त्या व्यक्तीला अत्यंत त्रास होतोय. ती व्यक्ती अजिबात आपण असं म्हणू शकतो की गुरुच्या ठिकाणी उच्चीचा गुरु आहे, तो तुम्हाला पैसे देणारच आहे, चंद्र उच्चीचा आहे, पण पैसेच नाहीयेत, डे टू जॉब नाहीये, डे टू डे गोष्टींसाठी सफर करायला लागतंय. तर अशा पत्रिका बघितल्यावर मी थोडंसं त्यांच्याशी इन डेप्थ त्यांना विचारते की तुम्ही नक्की काय करता, ओके, तुमची दिनचर्या काय आहे, तुम्ही कसे वागता, ह्या अशा पत्रिका असतात की जिथे राजयोग आहे पण राजयोग काम करत नाही. याचं कारण कर्म असतं 200%. ओके, कारण तुमच्या याच्यामध्ये लिहिलंय की चंद्र उच्चीचा आहे, पण तुम्ही आईचं ऐकतच नाहीये. तुम्ही आईला
ऐकत नाहीत म्हणण्यापेक्षा आईला वाईट बोलताय, डिसरिस्पेक्ट करताय आईचा. ओके, तुमचा शनी चांगला आहे पण तुम्ही उगीच कोणाचे पैसे न देणं, काम करून घेताय पण त्या माणसाचे पैसे देत नाहीये, तुमचा शनी खराब झाला. बरोबर. तुम्ही आईचा डिसरिस्पेक्ट केला, चंद्र खराब झाला. तुम्ही उशिरापर्यंत झोपून राहिलात, सूर्य खराब झाला. तुम्ही मोठ्यांचा अपमान करताय, गुरु खराब झाला. काय त्या राजयोगाचा फायदा आहे? बरोबर, कामच करणार नाही. पण म्हणजे दोन्ही बॅलन्स असावंच लागतं, कर्म आणि धर्म. सी आय टेल यू व्हॉट, कदाचित तुम्ही कर्म आपण करतो म्हणजे काय, विदाउट फॉलोईंग धर्म तुम्ही कर्म करूच शकत नाही. करेक्ट. ओके, एखादा व्यक्ती म्हणतो की नाही नाही मी देवाला मानतच नाही, मी कर्मप्रधान आहे. आणि का कोणास ठाऊक हनुमानजी मला अशा सगळ्या डिफिकल्ट केसेस पाठवतात की जे माझ्या आजूबाजूचे सगळे लोक म्हणतात आम्ही कर्मप्रधान आहे, आम्ही करणार नाही. माझा बेस्ट फ्रेंड हेच वाक्य म्हणतो, मैं कर्मप्रधान, मैं कुछ नहीं करूंगा. आणि मी बघतेय 7.5 मध्ये त्याला सांगितलेली एकही रेमेडी तू करू शकला नाही, कारण त्याचे प्लॅनेट्स त्याला त्याचं कर्म भोगल्याशिवाय पुढे मार्गच दाखवणार नाहीत. आणि त्याला मी रोज सांगते की तू हे कर, तू ते कर, तू ते कर. बाकीचे लोक येतात, पैसे पे करतात आणि त्यांना फायदा होतोय, पण हा करू शकतो. तुमचे प्लॅनेट्स तुम्हाला ती गोष्ट करूनच देणार नाहीत जर तुमचं कर्माचा शेवट नसेल किंवा तुमच्यावर गुरु कृपा नसेल, तर तुम्हाला योग्य मार्गदर्शक पण नाही मिळत. योग्य ज्योतिषी म्हणा, योग्य माणूस म्हणा, तोही मिळत नाही. जसं आपण म्हणतो कुठली व्यक्ती उगाच येत नाही आयुष्यात, सो त्याच प्रकारचं हे काहीतरी रिझन असतं किंवा आपल्या कुठला तरी आपल्याला आपण म्हणतो की यार कोणीतरी एक गायडन्स करणार असं एक व्यक्ती भेटली पाहिजे आयुष्याला वाट दाखवणार किंवा काय, तर ती व्यक्ती भेटायलाही तुम्हाला आधी चांगले कर्म करणं महत्त्वाचं. पण माझं या गोष्टीवर पूर्णपणे बिलीव्ह आहे की देर आर नो कोइन्सिडन्सेस. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात जी येते, ऍस्ट्रॉलॉजी सोडून द्या बाजूला, पण कुठलीही व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, आपले आई वडील, आपले मित्रमैत्रिणी किंवा आपले बॉसेस किंवा आपल्या आजूबाजूचे शेजारी, ओके, किंवा कुठलीही व्यक्ती जी आपल्याला त्रास देते किंवा जी आपल्याला मदत करते, ओके, ही कोइन्सिडन्स नाहीयेत. ओके, ते आयदर ऍज दे से की आयदर दे गिव्ह यू अ लेसन ऑर दे ब्रिंग अ ब्लेसिंग. तुमच्यावर ते आशीर्वाद म्हणून तरी येतात, नाहीतरी तुम्हाला काहीतरी शिकवायला तरी येतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जी अवघड लोक आहेत ना, मी म्हणते तुम्हाला की त्यांचा नेहमी धन्यवाद माना, बिकॉज त्यांच्यामुळे आज तुम्हाला कुठेतरी एक दिशा मिळते की ठीक आहे, कोणीतरी माझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलतंय आणि ते खरं नाहीये, पण मी काहीतरी शिकते त्याच्यातनं की मला अजून काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आय स्टील हॅव टू डू बेटर. मी स्वतःला चांगल्यात चांगलं केलं पाहिजे, इम्प्रूव्ह केलं पाहिजे. सेल्फ फोकस करायलाही आपल्या आजूबाजूचे निगेटिव्ह लोकच मदत करतात. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूच्या निगेटिव्ह लोकांना आपण ग्रॅटिट्यूड म्हणलं पाहिजे परमेश्वराला की थँक गॉड माझ्या आजूबाजूला अशी लोक आहेत जी माझा पाय खेचतायत. त्याच्यामुळे आपलं महत्व, येस, कारण आपलं सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट वाढतोय. करेक्ट. ओके, आपलं गो गेटर ऍटिट्यूड वाढतोय. आपण म्हणतो की नाही अजून मला काहीतरी छान करून दाखवायचंय. सो ही निगेटिव्ह लोक आहेत ना, ही आपल्याला पुढे शिकवतायत, पण आपला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पाहिजे. बरोबर. आपण जर निगेटिव्ह झालो तर इट इज नॉट गोइंग. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे विलन आहे म्हणून हिरोला महत्व आहे. विलन मुळेच हिरोला महत्व आहे. सो म्हणून मोठे मोठे विलन्स तुम्ही जर बघितलं असेल की दे आर ग्रेट ऍक्टर्स, यु नो, कारण त्यांनी जर तसं पोर्ट्रे नाही केलं तर तुम्हाला हिरोची गरज नाही लागणार. नाही का? वास्तुशास्त्र बघावं असं म्हणतात प्रत्येकाने कुठलीही वास्तू खरेदी करताना, तुमची आधीपासूनची जी वास्तू आहे ती पण एकदा चेक करून घ्यावी. जसं आपण दरवर्षी हेल्थ चेक करतो तसं ही पण गोष्ट महत्वाची आहे. पण छोट्या वास्तूमध्ये हे कितपत शक्य आहे? सी आय टेल यू व्हॉट, छोट्या वास्तूमध्ये शक्य, सी वास्तूच्या नियमांप्रमाणे वास्तू असेल हे शक्य अजिबात नाहीये. अगदी लोक म्हणतात हल्ली प्लॉट घेऊन आम्ही स्वतःचं घर बांधतो, तरी सुद्धा ते 100% शक्य नाही. ओके, मग काय शक्य आहे? तर आपल्याला त्या वास्तूमधली जी एनर्जी आहे ती बॅलन्स करणं तेवढं शक्य आहे. ओके, म्हणजे काय, तर त्या वास्तूमध्ये जे आता वास्तूचे जे नियम लागू होतात, पहिली गोष्ट कुठल्याही वास्तूला जे नियम लागू होतात ते 3 फुटाच्या वरती जेव्हा तुम्ही भिंत बांधता
तिथपासून तुमचे वास्तूचे नियम लागू होतात. मग त्या अनुषंगाने टॉयलेट्स कुठे येणार किंवा मग बेडरूम्स कुठे आहेत हे सगळं आपल्या शक्य नाही. त्यामुळे रेमेडीज काय करायच्या की आपल्याला त्या घरातली एनर्जी फक्त बॅलन्स करायची आहे, एवढंच आपल्या हातात आहे, बाकी आपल्या हातात काही नाहीये. कारण आपण बिल्डरनी घेतलेली वास्तू, ओके, त्या वास्तूची हिस्ट्री काढणं ती शक्य नाहीये. ओके, तिथे ज्या पद्धतीची कॉन्ट्रॅक्टिंग झालंय, तिथे कुणाचा मजुराचा मृत्यू झालाय किंवा त्या बिल्डरनी किंवा त्या व्यक्तीने किती पैसे कुणाचे लुबाडलेत किंवा काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणं पॉसिबलच नाहीये. मग आपल्या हातात आहे फक्त वास्तूची एनर्जी बॅलन्स करणं आणि आपण ती करायचं. तुमच्यामध्ये अशी कुठली छोटीशी चूक आहे जी वास्तूच्या रिलेटेड, अर्थात की जी आपल्या येणाऱ्या श्रीमंतीला किंवा आता करंटली असलेल्या आनंदाला अडथळा आणू शकतो? ह्याला वास्तूपेक्षा स्वतःचा ऍटिट्यूड, ओके, आणि आपण कोणाशी आणि आपल्या घरामध्ये काय बोलतोय हा सगळ्यात मोठा अडथळा, ऑब्स्टिकल म्हणू शकता तुम्ही. मी कित्येक वेळा बघितलंय की वास्तू अतिशय वाईट असते, पण तरी सुद्धा तिथे काहीच वास्तूचे नियम आमचे लागू पडत नाहीयेत. की साऊथचा एंट्रन्स आहे, नॉर्थ ईस्टला टॉयलेट आहे, मग हेल्थ इश्यूज नाहीयेत घरात, घरामध्ये मुलं व्यवस्थित आहेत, मग सगळं काय बघितलं तर त्या घरातली लोक अत्यंत पॉझिटिव्ह, अत्यंत धार्मिक, एकमेकांचा रिस्पेक्ट करणारी, त्यांच्या ज्या लोकांच्या घरात आवाज वाढवला, कधीच आवाज चढून कोणी कोणाशी बोलत नाही, नाही लागत आहेत वास्तूचे नियम. इजंट दॅट सरप्राइझिंग? वास्तू तथास्तु म्हणते, वास्तू प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणते. तुम्ही म्हणलात की माझं हे काम होणार आहे, तथास्तु. तुम्ही म्हणलात हे माझं काम होणारच नाहीये, तथास्तु. तुम्ही तुमच्या आईला म्हणलात तू अशीच आहेस, तुला समजतच नाही, तथास्तु. सो प्रत्येक गोष्ट तुम्ही जी बोलताय त्याला तथास्तु. करेक्ट. सो ही जी गोष्ट मी मागच्या वेळी पण कोणाला तरी सांगत होते की आपण आपल्या घरामध्ये फार केअरफुली बोललं पाहिजे. रिॲक्शन ज्या आहेत आपल्या घरामध्ये त्या फार केअरफुल असल्या पाहिजे. आणि लोक म्हणतात नाही मॅडम, मग आईला कळत नाही, वडिलांना कळत नाही. अरे आई वडील पण ते शिकतातच आहेत ना, मग त्यांना कळत नाही, मग तुम्ही समजावून का सांगत नाही? लर्निंग प्रोसेस कधीच थांबत नाही, पण आयुष्यभर. एक्झॅक्टली. सो हे मला असं वाटतं की हा जर आपण हे करून बघण्यासारखं आहे की नाही, ह्याच्यात काही पैसे पडत नाहीयेत, मग आपण हा सगळ्यांनी करून बघितला पाहिजे की आपल्या घरामध्ये शांतता पाहिजे. जितकी शांतता असेल तितकं तुम्ही बघा तुमची वास्तू किती पॉझिटिव्ह होते. तुमच्या घरामध्ये एंटर केल्यावरच तुम्हाला कळतं की अरे. आणि ज्या वास्तूमध्ये, म्हणजे माझं असं प्रामाणिक मत आहे की तुम्हाला सगळी कामं झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराकडे जाऊन की आता मी घरी गेलो आणि त्या घरात गेल्यानंतर माझे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होणार आहेत, एक असं ऍटमॉस्फिअर जिथे तयार होतं ना, ती वास्तू एकदम बॅलन्स्ड वास्तू आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि काही काही वास्तू जिथे बरेचसे माझे क्लायंट्स म्हणतात मॅडम आम्ही, परवाच एक माझी क्लायंट म्हणत होती मी फार फेमस हुज हू कला बोलवून आम्ही वास्तू केलंय, गेले 20 वर्षांमध्ये आम्ही ह्यांना बोलवलं पण आम्हाला फरक पडत नाहीये. तर प्लीज अंडरस्टँड, फक्त रेमेडीज करून किंवा फक्त क्रिस्टल्स लावल्यात, पिरॅमिड्स लावल्यात त्यांनी वास्तू बॅलन्स होत नसते. तर आपली मानसिकता आणि आपण त्या रेमेडीज केल्यानंतर आपण कसे वागतोय हे तितकंच महत्वाचं आहे. रेमेडीज तुम्हाला 50% आणि 50% तुमचा अप्रोच टुवर्ड्स द पीपल हू आर लिव्हिंग इन दॅट हाऊस त्याच्याबद्दल असतो. सो जर मी आज तुमच्याकडे आले आणि मी तुमचं घर वास्तूनुसार बॅलन्स जरी केलं आणि तरी सुद्धा आज आई वडील एकमेका मुलांशी बोलत नाहीत, मुलं आई वडिलांशी बोलत नाहीत, हे जर बदललं नाही, संवाद बदलला नाही, तर त्याचा फायदा कुणीही कितीही हुशार येऊ दे, कितीही कोणी रेमेडीज करू दे, त्याचा फायदा होणार नाही. मराठीत सुंदर म्हण आहे याच्यावर, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. अगदी 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 बरोबर. मॅम बऱ्याचशा ना आता इन्स्टाला म्हणा किंवा फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला कोणाच्या आपल्या ओळखीमध्ये मध्येच एखादं स्टेटस असं येतं, नजर इज रिअल किंवा काय. तर हा काय प्रकार असतो नक्की? किंवा बरेचसे लोक फॉर एक्झाम्पल कुठे लग्न जुळत असेल किंवा काही होत असेल किंवा एखादी वास्तू घेतली, गाडी घेतली, तर घरातली मोठी लोक सांगतात की फोटो नको टाकू
किंवा नको फार लोकांना सांगूस किंवा काय काय प्रकार? ट्रू ट्रू ट्रू. हे मी पण सांगते हा, की कुठलीही आपल्या आयुष्यातली प्रोग्रेस जी आपण, मी गाडी घेतली, हल्लीच्या जर्नलिझमची बद्दल जे तुम्ही बोलत होता, त्यांना असं वाटतं की अरे मी ब्रँडेड गॉगल घातला तर माझ्या गॉगलचा असा फोटो आला पाहिजे बरं का, मी रेस्टॉरंट मध्ये गेलो तर मी काय खातोय दिसलं पाहिजे बरं का. आपल्याकडे पूर्वीपासूनच इफ यू रिमेंबर की आपल्याकडे अगदी शेजारी ताट जरी जात असताना ते झाकून जायचं. बरोबर. आपण कधी कोणाला सांगत नाही काय. त्याच्यासाठी नजर असं नाहीये. अगेन एनर्जीज. ओके, काही गोष्टी आपल्याला दिसतात, काही गोष्टी आपल्याला दिसत नाही. ओके, ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत त्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत का? तर असं नाहीये. जर 25 वर्षापूर्वी तुम्ही जर मला कोणी सांगितलं असतं की बाबा फोटो मी आत्ता इथे काढला आणि आत्ता लगेच मी पाठवला, शक्य आहे का? मी म्हणलं असतं नाही. तुम्ही आज ब्लूटूथनी करता ना, पॉसिबल आहे, राईट? म्हणजे ती गोष्ट नव्हती का अस्तित्वात? होती, मला माहित नव्हती. करेक्ट. म्हणजे अशाही एनर्जीज आहेत. आता आपण पत्रिकेत बघायला गेलं तर पत्रिकेमध्ये काही काही प्लॅनेट्सच्या पोझिशन्स आहेत. मग या पोझिशन्स असतील तर त्या व्यक्तींना साधारणतः नजर लागते. फॉर एक्झाम्पल, तुमच्या पत्रिकेमध्ये किंवा कोणाच्याही पत्रिकेमध्ये चंद्र जो आहे तो द्वितीय स्थानी आहे, 6th हाऊस मध्ये आहे, 8th हाऊस मध्ये चंद्र आहे, 11व्या घरात आहे, 12व्या घरात आहे. म्हणजे 12 पैकी 5 घरांमध्ये जर चंद्र असेल तर तुम्हाला नजर लागू शकते. राहू तुमचा जो द्वितीय स्थानी आहे, राहू तुमचा अष्टम स्थानी आहे, राहू दशमात आहे, अशा लोकांनी कधीही कुठलीही गोष्ट सांगायची नसते. मग ती स्वतःच्या लाईफ पार्टनरला, आई वडिलांना, कुणालाही सांगायचं नसतं. आता मग हा प्रश्न येतो की काय आई वडिलांची पण नजर लागू शकते का? नाही. काही एनर्जीज अशा असतात की ज्या तुम्हाला म्हणतात की तुम्ही सिक्रेटिव्ह राहा. तुम्ही जितके सिक्रेटिव्ह राहाल तितकं इट इज गोइंग टू बी बेनिफिशियल फॉर यू. काही गरज नाही. गाडी तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी घेतली का? गाडी तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स साठी घेतलाय, तुमच्या कम्फर्ट साठी घेतली, तुम्ही तुमच्या कॉन्फिडन्स साठी घेतलेली आहे. मग ती सगळ्यांना दाखवायची गरज आहे का? आता ह्याच्यामध्ये नजर लागते. मग आपण नजर काय प्रत्येकाची वाईट असते का? आईची मुलाला नजर लागते. आपल्यामध्ये ते पण आहे की अरे आई सुतक मानलं जातं, हे आईनी काही 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 पत्रिका अशा असतात जिथे आजीनी बाळाला बघायचं नसतं काही दिवस. अशाही काही ग्रहस्थिती असते की आजीनी इतके दिवस बाळाला बघायचं नसतं. आता आपण म्हणणं त्यांची नजर लागते का? नाही. तर एनर्जीज ज्या आहेत ना त्या तुम्हाला ह्या अलाउ करत नाहीत की ह्या गोष्टी करा. मग त्या नजर लागण्यासारख्या गोष्टी होतात की तुमचं होणारं काम होत नाही. कित्येक वेळा मला लोक म्हणतात की मॅम 100% होणार आहे, हे कॉन्ट्रॅक्ट माझंच आहे, मी आत्ता कॉन्ट्रॅक्ट साईन करायला चाललो आणि मला फोन येतो की नाही होणार. मग अशा वेळी मी त्याला विचारते, मी आधीच सांगितलं होतं की कुणाला काहीही सांगायचं नाही. झाल्यावर सांग. डेफिनेटली आपण आपला आनंद सेलिब्रेट करायचा आहे, आपण तो सगळ्यांना सांगायचा आहे, पण झाल्यानंतर, आधी सांगू नका. याच्यात अजूनही एक प्रकार होतो का की पैसे येणार असतात कुठून, ते येतातही, बट आपण ते घरात जरी सांगितलं की येतात तर त्या पैशाला एक आस लागते. ते पैसा आल्याला डिस्ट्रीब्यूट होतो, त्याला वाटा ऑलरेडी म्हणजे यायच्या आधीच त्याला खर्च लागलेले असतात की आता हा इथे भरायचा, ते तिथे भरायचं, हेही होतं. हेही डेफिनेटली होतं. म्हणून तर आपण आपलं घर का बॅलन्स करून घ्यायचं, म्हणून प्रत्येकाने वास्तुशास्त्र का बघायचं. कारण आपल्या घरातली जेव्हा एनर्जी बॅलन्स असते तेव्हा आपल्याकडनं जो पैशाला गळती लागणं असं ज्याला मी म्हणते की ही जी असते ही स्टॉप होते. की लूपहोल्स आहेत, काही कारण नसताना उगीच कोणाला तरी सर्दी खोकला होतो आणि डॉक्टरकडे पैसे जातात. काही नाही, आता तर ठीक होती ती व्यक्ती, पण पैसे जसे आले तसे ऑलरेडी त्याला मार्ग आहे. काही नाही, उगीच गाडी चालणारी गाडी बंद आली, उगीच गाडीनी खर्च काढला, त्या गाडीचा खर्च गाडीचा थोडी दोष आहे. तुमच्या पत्रिकेत प्लॅनेटरी पोझिशनच अशी आहे, राहू 2nd हाऊस मध्ये आहे, तुमचा पैसा टिकणारच नाही, तुम्ही काहीही करा. मग काय करायचं? आता छोटीशी गंमत आहे ही, मी सगळ्यांना सांगते. कारण राहू द्वितीय स्थानात असेल की तुमच्याकडे पैसा टिकणार नाही, मग ते टिकवायचा कसा? अहो किती प्रयत्न करा, टिकणारच नाहीये. मग SIP करा.
तुमच्या बँकेत ते पैसे दिसले की ते गेले. पण मग SIP केले तर ते इन्व्हेस्ट होत आहे. बरोबर. इन्व्हेस्टमेंटचा नियम नाही ना. इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही शनी करताय, तुमचा तो शनी रूल्ड बाय सॅटर्न प्लॅनेट आहे. आणि राहू काय म्हणतो, मी टिकून देणार नाही बॉस तुमच्या खात्यामध्ये पैसे, ते जाणार आहेत. तो काय म्हणतो, जाणार आहेत, मग जाऊ द्या. ओके, बरोबर. मग इन्व्हेस्टमेंट होऊ द्या. कुठेतरी गोल्डचं तुम्ही EMI सिस्टमनी गोल्ड इन्व्हेस्ट करा. काही ना, असेही नाही तसे टिकणारच नाही आहेत. मुलांच्या फीस भरायच्या आहेत, जाणार आहेत, जाऊ द्या. आईला पैसे द्यायचे, बायकोच्या खात्यामध्ये जे आपले घर खर्च आहे तो जाणार आहे. तुमच्या खात्यात शून्य दिसणार आहे, पण तो इन्व्हेस्ट होतो, तो मार्गी लागतोय. तो हे अशा पद्धतीने जर आपण केलं तर ह्याच्यातनं आपल्याला थोडासा वे आउट मिळतो. असं आहे. ब्लॅक मॅजिक नजरच्या पुढचा जो पार्ट येतो लगेच लोकांच्या डोक्यात येतो. लहानपणापासून ऐकत आलं की घड्याळ घातलं पाहिजे, किंवा असं म्हणतात की आपल्या हातातलं घड्याळ विनाकारण त्याची काच जर तडकली तर कोणीतरी काहीतरी प्रयत्न केलाय. हे खरं असतं का? सी आय टेल यू, आपल्याकडे हे पण म्हणलं आता काचेचं, जसं तुम्ही म्हणलात घड्याळाची काच असेल, आपल्या घरामध्ये आरसा फुटणं असेल, किंवा काहीतरी काचेची वस्तू फुटली, आपण म्हणतो कुठली तरी एनर्जी असते की ती एनर्जी, आता त्या एनर्जीला लोक ब्लॅक मॅजिक म्हणतात. ओके, मी एनर्जी हाच शब्द वापरते कारण ती एनर्जी मला दिसत नाही म्हणून ती ब्लॅक आहे का? सो आय कॅनॉट से दॅट. पण ती एनर्जी आहे, ती एनर्जी जेव्हा शिफ्ट होते तेव्हा या घटना घडतात, किंवा ती एनर्जी त्या फोर्स मध्ये जेव्हा ती येते तेव्हा त्या अशा घटना घडतात. घड्याळाची काच तुटणं, पण इट्स अ गुड ओमेन. पण हे आम्ही म्हणतो अरे वा, येणारं संकट गेलं. करेक्ट. कारण आता काच तुटल्यानंतर होतो मोठा आवाज. एनर्जीज ज्या आहेत ना, मग ब्लॅक असू दे, व्हाईट असू दे, कुठल्याही एनर्जी तुम्ही म्हणा, ह्या एनर्जीज साऊंडला घाबरतात. ओके. सो मग जेव्हा साऊंड सेन्सिटिव्ह या एनर्जीज असतात तेव्हा काच फुटल्याचा जो आवाज आहे त्यांनी त्या एनर्जी इमिजिएटली तुमच्या घराच्या बाहेर निघून जातात. प्लीज अंडरस्टँड दॅट. म्हणून ती काच तुटणं शुभ मानलं जातं. कुठलाही मंत्र आपण जेव्हा म्हणतो, व्हायब्रेशन, एनर्जी क्रिएट होते. त्या एनर्जी ज्या आहेत, ब्लॅक एनर्जीज किंवा ज्या एनर्जीज आहेत, त्या व्हायब्रेशनला सस्टेन करू शकत नाही म्हणून त्या घरातनं बाहेर जातात. घंटीचा आवाज, व्हायब्रेशन. अगेन आपल्याकडे जेव्हा आपण घंटा वाजवतो किंवा घरात पण घंटा वाजवतो निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी. सो ह्याचा अर्थ काय? सिम्पल वन लाइनर की एनर्जीज आर ससेप्टेबल टू द व्हायब्रेशन्स अँड द साऊंड. बरोबर. मग त्या साऊंडला म्हणून त्या एनर्जीज आपल्या घरातनं निघून जातात. मग तुम्ही घड्याळाची काच तडकू दे, किंवा आरसा फुटू दे, किंवा परवा माझा एक वास फोडला माझ्या इलेक्ट्रिशियन, तो असू दे. लाईक ओके, रिॲक्शन नाही पाहिजे. काही लोक रिॲक्ट करतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर बघितलं असेल की मी हा अनुभव माझा आहे की बरीच लोक ना घरात काही फुटलं तर रिॲक्ट करतात. लहान मुलांनी काही फोडलं, ग्लास फुटला, काही नाही, रिॲक्ट करायचं नाहीये. एक चांगली गोष्ट घडलीये, तुम्ही क्लीन करा, दॅट्स इट, नोबडी इज हर्ट. बरोबर. कुणाला लागलं नाही ही मोठी गोष्ट आहे, रादर दॅन ती एनर्जी असणं. आणि ब्लॅक मॅजिक बद्दल थोडंसं मला इथे सांगायचंय की ब्लॅक मॅजिक वगैरे वगैरे थोडं केअरफुल राहा बरं का मंडळी. कारण कसं आहे, ब्लॅक मॅजिक नसतं का, तर ब्लॅक मॅजिक असतं. पण ते काय कोणी करू शकतं का? इतकी सोपी गोष्ट आहे का? तर अजिबात नाहीये. सो बी व्हेरी केअरफुल. जी लोक तुम्हाला सांगतायत की ब्लॅक मॅजिक आहे किंवा ही एनर्जी आहे, मी एनर्जी काढतो, प्लीज कृपा करून बी व्हेरी केअरफुल. अशा लोकांपासून सावध राहा. कारण आपल्याकडे रामबाण आहे आणि तो म्हणजे आपले हनुमानजी, आणि आपल्याकडे तो रामबाण सोडून आपल्याला कुठेही काहीही शोधायला जायची गरज नाही. मला याच्यावरच पुढे तुम्हाला एक विचारायचंय. बरेच ना लोक सांगतात, म्हणजे काही लोकांना अंदाज असतो किंवा ही व्यक्ती ना थोडस देवदेव करते, थोडस ब्लॅक मॅजिक करते ही व्यक्ती. तर असं लोक सांगतात की ह्या लोकांकडे चहा पिऊ नये, किंवा थोडस जाणं टाळावं, किंवा त्यांच्या घरातली कुठली गोष्ट खाऊ नका, किंवा काय. अशी लोक थोडीशी सांगतात की थोडस बाबा तिथे गेलास की ही गोष्ट टाळा, असं. तर हे असं असतं. सी बेसिकली आय टेल यू अगेन, एनर्जी शिफ्ट. ओके,
एनर्जी कशातनं इझिली एनर्जी कशातनं शिफ्ट होते माहितीये का? तर एक तर लिक्विड फॉर्म म्हणजे पाणी आणि पाणीच्या रिलेटेड. हल्ली पाणी फार कमी लोक पितात, त्याच्यामुळे चहा आणि ब्लॅक कॉफी हे फार फेमस आहे. सो काही लोकांच्या घरी जाऊन आपण ब्लॅक कॉफी चहा पिणं, ओके, त्यांच्याकडे गोड, जनरली गोड जी ब्लॅक मॅजिक किंवा जे काही ह्या ज्या लो लेवलच्या एनर्जीज आहेत, ब्लॅक मॅजिक हाय लेवलची एनर्जी कोणी करत नाही. लो लेवलची एनर्जी जी शिफ्ट होते ती गोड खाण्यातनं होऊ शकते. सो असं बऱ्याचदा असतं की काही लोकांच्या घरी आपण जाऊन काही खाऊ पिऊ नये, ओके. पण मग कुणाच्या घरी जाऊन खाऊ पिऊ नये? यु नो, दॅट इज अ क्वेश्चनेबल थिंग. तर जी व्यक्ती, आपल्याला सगळ्यांना, सगळ्या व्यक्तींना सिक्स सेन्स हा असतोच. कुणाचा डेव्हलप्ड असतो, कुणाचा अंडर डेव्हलप असतो, एवढाच फरक आहे. तर ज्यांचा सिक्स सेन्स डेव्हलप असतो त्यांना हे डेफिनेटली कळतं की बाबा आपण कुणाच्या घरी जाऊन काय खावं किंवा काय पिऊ नये, ओके. पण ज्यांचा नसतो, मग त्या लोकांसाठी काय की कुणाच्या घरी जाऊन काय, जी लोक तुमच्यावर जेलस असतात. आता आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये पण आपल्याला माहित असतं साधारणतः की कोण आपल्यावर जेलस आहे, कोण नाहीये. नातेवाईकांमध्ये पण असतं की कोण जेलस आहे, कोण नाहीये. तर शक्यतो अशा लोकांच्या ठिकाणी, अशा लोकांच्या घरी आपण खाणं पिणं थोडंसं अवॉइड केलं पाहिजे. कारण आता आपण सपोजिंग एखाद्या नातेवाईकांच्या घरी गेलो आणि ते 4 लोक जात आहेत, ओके. त्या 4घांपैकी एकालाच घरी आल्यानंतर कसं तरी वाटतंय, थोडासा ताप आल्यासारखं वाटतंय, उगी चक्कर आल्यासारखी वाटतेय, मळमळल्यासारखं वाटतंय, ओके. एकालाच होतंय. म्हणजे एकाचीच एनर्जी, तुमचा स्वतःचा जो एनर्जी फील्ड आहे ज्याला आपण ऑरा म्हणतो, तो इतका वीक आहे की ती एनर्जी तुम्हाला अफेक्ट करून घेईल. सो आपला एनर्जीचा, आपला स्वतःचा जो ऑरा आपण सगळ्यांनी स्ट्रॉंग केला, ओके, आपला फोकस आपला ऑरा स्ट्रॉंग करण्याकडे पाहिजे, रादर देन कोण आपल्याला काय खायला घालते आणि कोण किती जेलस आहे. त्याच्यापेक्षा आपला ऑरा स्ट्रॉंग करा, जेणेकरून तुम्ही कुणाकडे काही खाऊ पिऊ शकता आणि ती तुम्हाला इफेक्टच करणार नाही. कदाचित तुम्ही बघितलं असेल की फार फार कॉमन गोष्ट आहे की आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो आणि ती व्यक्ती आपल्याला उगीच आवडत नाही, होतं असं उगीच. काही आपण त्या व्यक्तीला फर्स्ट टाइम भेटतोय, आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काही माहित नाहीये, दुसरं काही जजमेंटच नाहीये त्या व्यक्तीबद्दल, आपल्याला काहीच रिझन नाहीये, तरी सुद्धा ती व्यक्ती आपल्याला आवडत नाही. जनजीच्या लँग्वेज मध्ये वाईब मॅच होत नाही. म्हणजे नक्की काय होतं, तर ऑरा जो आहे त्या समोरच्या व्यक्तीचा आयदर खूप स्ट्रॉंग आहे, कारण कधी कधी काय होतं, एखादी पॉझिटिव्ह व्यक्ती असते पण त्या व्यक्तीचा पण ऑरा खूप स्ट्रॉंग असेल आणि तुमचा जर ऑरा खूप वीक असेल ना, तर तुम्ही अंडर कॉन्फिडंट फील करता आणि तुम्ही 1 मिनिटात त्या व्यक्तीला रिजेक्ट करता की नाही त्या व्यक्तीवर आपलं काही जमणार नाही, ती व्यक्ती निगेटिव्ह नाहीये, पण त्या व्यक्तीचा ऑरा एवढा स्ट्रॉंग आहे की तुमचा ऑरा त्याच्यासमोर स्टँड होत नाहीये. म्हणून प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या ऑरावर काम केलंच पाहिजे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर फील्ड यू आर इन. याचा सोपा मार्ग चॅन्टिंग. अतिशय सोपा म्हणजे सिंपल चॅन्टिंग करा, कुठलंही देवाचं नामस्मरण करा आणि मॅजिक बघा. मॅजिक तुम्ही म्हणता ना, मॅजिक दाखवा, मॅजिक दाखवायचं नसतं, मॅजिक अनुभवायचं असतं आणि ते तुम्ही चॅन्टिंगने अनुभवू शकता. बरोबर. मला आणखीन एक लोक चॅन्टिंग वरनं आठवलं म्हणून सांगते. लोक मला बरेच वेळा म्हणतात की मॅम तुम्ही सांगता की हनुमान चालिसा करा, आम्ही वर्षानुवर्ष हनुमान चालिसा करतोय, आम्हाला फायदा होत नाहीये. मग मी त्यांना म्हणते, अच्छा तुम्ही हनुमान चालिसा करताय, काय फायदा एक्सपेक्टेड आहे? पहिली गोष्ट, तुम्ही म्हणताय ते झालं म्हणजे मला फायदा झाला का? सॉरी, ओके, हा सेल्फिश ऍटिट्यूड झाला, फायदा होणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही हनुमान चालिसा म्हणताय म्हणजे काय, सुरू करताय झाली, ओके 2 मिनिटात हनुमान चालिसा झाली, तुम्ही काय बोलला तुम्हाला विचारलं तर तुम्ही मग सांगू शकाल का? नाही. तर हनुमान चालिसा म्हणणं त्याच्या अगोदर हनुमान चालिसा वाचायला लागा. आता वाचायचं म्हणजे नक्की काय करायचं? काही नाही, हनुमान चालिसाचं पुस्तक घेऊन या, नाही तर युट्यूबवर ऐका, नाही तर गुगलवर ना PDF डाउनलोड करा, प्रिंट काढा, डोळ्यासमोर घ्या आणि डोळ्यांनी वाचायला सुरुवात करा. असं तुम्ही 21 दिवस करा, न उच्चारता
आणि मग मला सांगा की लाईफ मध्ये काय चेंजेस होत आहेत. तुम्हाला स्वतःहून तुमची एन्झायटी लेवल कमी झाली आहे, तुम्हाला ऑटोमॅटिक मार्ग दिसायला लागले, कन्फ्युजनची स्टेट ऑफ माइंड जी आहे ती कमी झाली आहे. हा फायदा नाहीये. बरोबर. फक्त पैसे मिळाल्यावरच फायदा असतो का? कुठेतरी पीस ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. शेवटी ते महत्वाचं. मग त्याच्यासाठी आपल्याला नामस्मरण करणं फार महत्वाचं आहे. आपला ऑरा स्ट्रॉंग करणं नामस्मरणासारखा सोपा मार्ग ना. आणि मी अजिबात म्हणत नाही, कारण आता परत आपले जेन्झी बघतायत, माळ घेऊन तुम्ही एका ठिकाणी बसून ती माळ ओढणं, ओके, कारण परत माळेचे सुद्धा रूल्स रेग्युलेशन्स. मी अजिबात म्हणत नाहीये की तुम्ही टू बिगिन विथ असं करा. काही नाही, तुम्ही गाडी चालवताय, तुम्ही ट्रॅफिक मध्ये स्टक आहात, देवाचं नाव घ्या, उठता बसता नाव घ्या, बस तेवढंच करा. चॅन्टिंग इज हॅपनिंग. कारण आपल्या मराठीमध्ये आपण राम राम म्हणतो. 2 वेळा राम म्हणल्याने, फक्त 2 वेळा राम राम म्हणल्याने आपल्याला 11 माळा राम नामाचा जप केल्याचं पुण्य लागतं. म्हणून आपल्याकडे राम राम म्हणायची पद्धत होती. आपण म्हणलं नाही, आता आम्ही तसं म्हणू शकत नाही, साऊंड्स ऑकवर्ड, राईट. अजूनही आपण जर नॉर्थला गेलो तर तिथे बऱ्याच ठिकाणी राम म्हणतात, जय श्रीराम म्हणतात, बऱ्याच ठिकाणी राधा राधा म्हणतात. बरोबर. काय आहे ते? जेव्हा तुम्ही राधा राधा म्हणताय तेव्हा तुम्ही श्रीकृष्णाच्या ऑलरेडी फेवरेटच्या लाईन मध्ये येत आहे. सो आपल्या पुण्यात पण गणपतीचं खूप फेमस मंडळ आहे. सो तिथले सगळे कार्यकर्ते किंवा हे पण असं जेव्हा फोन उचलतात, मला आलेला अनुभव, जय गणेश हे त्यांचं पहिलं वाक्य असतं. भेटतील जय गणेश हे त्यांचं असतं. व्हेरी नाईस. ह्या मॅम ज्योतिषाच्या ह्याच्यावरूनच पुन्हा की जसं तुम्ही म्हणालात की काही लोकांचं सगळं छान असतं, काही गरज फार पडत नाही कारण त्यांची वागणूक तशी असते. बरोबर. तुम्हाला असं अनुभव आलाय कधी की एखाद्या तुमच्या क्लायंटला ज्योतिष शास्त्राची नाही तर लाईफ कोचिंगची गरज? 90% लोकांना लाईफ कोचिंगची गरज आहे, ज्योतिषची नाही. माझ्याकडे जी लोक येतात त्यांना मी त्यांच्या पत्रिकेप्रमाणे पहिली फक्त 10 मिनिटच सांगते, त्याच्यानंतर पूर्णपणे लाईफ कोचिंगच असतं. ह्याचं कारण असं आहे की तुमचे प्लॅनेट्स तेव्हाच ठीक होणार आहेत जेव्हा तुम्ही त्या प्लॅनेट्स सारखं वागणार आहात. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. तुमचा शनी नीचेचा आहे, कारण शनी म्हणजे राकेशला सगळेजण घाबरतात, राहू केतू शनी, तो राकेशला सगळे घाबरतात. तर शनी महाराज काय म्हणतात, तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहा. जिथे तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहा, तुमचा शनी कितीही वाईट असू दे पत्रिकेत, तो तुम्हाला फेवरेबल रिझल्ट द्यायला लागतो. जर तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहिला नाहीत तर तो शनी काम करणार नाही. तोही देवच आहे आणि कुठलाच देव कोणाचं वाईट व्हावं हे करणार नाही, फक्त तो कडक शिस्तीचा देव आहे, डिसिप्लिन. हो, कारण प्रत्येकाचं एक काम दिलं गेलंय ना. जसं ब्रह्मदेवाला सृष्टीचं निर्माण करायचं काम दिलं होतं, ज्यांना विष्णूजींना पालन करता म्हणून त्या सृष्टीचं काम दिलं गेलं, आणि लॉर्ड शिवाला किंवा शिवजींना आपलं डिस्ट्रॉयर आणि रिक्रिएशनचं काम दिलं गेलंय. तसं प्रत्येक ग्रहाला त्याचं काम आहे. सिंपल आहे. आज तुम्ही बघा, मी म्हणलं की तुम्हाला जर कन्सिस्टन्सी, तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या एखादा व्यक्ती तुमच्या समोर बसलाय, त्या व्यक्तीला तुम्ही एका मिनिटात ओळखू शकता जर ती व्यक्ती वेळेवर आली. ह्याचा अर्थ काय? त्या व्यक्तीचा शनी स्ट्रॉंग आहे. एखादी व्यक्ती लवकर उठत असेल म्हणजे काय, त्या व्यक्तीने तिचा सूर्य ठीकठाक करून ठेवलेला आहे. ओके, कारण नसताना मोबाईल जी लोक बघत नाहीत त्यांचा राहू ठीक आहे. आणि गाडी चालू असताना जर तुमच्या गाडीच्या मागे कुत्रा लागत नाहीये, तो शांतपणे बसलेला आहे, म्हणजे तुमचा केतू ठीक आहे. तुम्ही कधी बघा, एखादी तुम्ही 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर चालवताना तुम्ही फास्ट जाता आणि ते जे रस्त्यावरचे जे स्ट्रे डॉग्स आहेत ते तुमच्या मागे जर लागले, ओके, समजून घ्या त्या व्यक्तीचा केतू गडबड आहे. ओके. पण दुसऱ्या दिवशी किंवा त्याच वेळी जर तुम्ही गाडीचा स्पीड कमी केला, तो जो आत्ता तुमच्या मागे जो धावत होता ना डॉग, तोच थांबणार आहे. म्हणजे तुम्हाला केतू काय सांगायचा प्रयत्न करतो की बॉस स्पीड कमी कर, खूप फास्ट चाललाय, आराम से. सोपं नाहीये? किती सोपं आहे.
तुमच्याकडे पैसे येत नाहीयेत, तुमच्याकडे पैसे येत नाहीत, तुम्ही आईचा रिस्पेक्ट करायला सुरुवात करा. आई आहे, आपली आत्या आहे, घरातली आजी आहे, मोठ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं बघा तुम्ही पैसे टिकतात की नाही. जे म्हणतात आमच्याकडे बाबा लक्झरीज नाहीयेत, पैसे येतात, चालू आहे आयुष्य, चालू आहे, बस चालू आहे, यु नो. पण आम्ही कुठल्याही एक्सपेन्सिव्ह गोष्ट घेऊ शकत नाहीत. तुम्ही तुमच्या वाईफला किती रिस्पेक्ट देताय हा प्रश्न त्या लोकांनी स्वतःला विचारायचा. कारण जी लोक स्वतःच्या स्पाऊसला, स्वतःच्या पार्टनरला रिस्पेक्ट करत नाहीत, मग मेल आणि फिमेल दोन्ही, फक्त स्त्रिया नाही याच्यामध्ये, मेल आणि फिमेल दोन्ही, तुम्ही तुमच्या पार्टनरला रिस्पेक्ट करत नाही, डिसरिस्पेक्ट करताय, वाटेल ते बोलतायत, हल्ली मुली पण वाटेल ते बोलतायत, कृपा करून तसं करू नका. तुम्ही जर तुमच्या पार्टनरला रिस्पेक्ट केला, लक्झरीज आहेत. बरोबर. आणखी तुम्हाला एक, जर तुम्हाला असं वाटतं की मी माझ्या पार्टनरला खूप रिस्पेक्ट करतो, बाबा मी एकदम परफेक्ट आहे आणि तरी सुद्धा माझ्याकडे लक्झरीज नाहीयेत, लक्झरी आणि पैसा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, लक्झरीज नाहीयेत. सो वन्स इन अ वीक यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही कुठल्या तरी 5 स्टार मध्ये जा, तिथे बसा, एक कॉफी महिन्यातनं एखादी पिऊ शकतो आपण. स्टारबक्सला जाऊन 350 रुपयाची पिण्यापेक्षा 5 स्टार मध्ये जाऊन ती प्या, अनुभव करून बघा ह्या सगळ्या गोष्टी. असं आहे, ज्या माणसाला तुम्ही बघा, आजकाल ना सगळ्या व्यक्तींचे माझ्या म्हणण्यानुसार बुध हा ग्रह खराब झालेला आहे. बुध कशाने ठीक होतो? आपण लिहिल्याने. कोण लिहितंय हल्ली? कोणीच नाही. मी माझ्या मुलीला तेव्हा जेव्हा ती बाहेर शिकायला चालली होती, तिला मी म्हटलं लिस्ट कर ग बाबा, म्हणजे आपल्याला विसरायला होणार नाही. कारण आय बिलीव्ह इन रायटिंग इट डाऊन. मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी आपण लिहाव्या. मी अजूनही लिहिते, रेमेडीज सुद्धा मी क्लायंटच्या लिहिते, मग टाईप करून, कारण सगळ्यांना हल्ली लिहिलेलं कळत नाही, त्याच्यामुळे त्यांना टाईप करून पाठवते, पण त्यांच्या रेमेडीज मी लिहिते. मला तिनं सरळ सांगितले कशाला लिहिते, हे काय मोबाईलवर मी केलं ना, हे काय टू डू लिस्ट मध्ये टाकलंय. करू नका. तुम्हाला जर तुमचं, काही लोकांना जिथे त्यांची बुद्धी ऐनवेळी काम करत नाही, त्यांनी लिहायची सवय करा. दोन गोष्टी होतात, लिहिण्याने डिसिप्लिन, म्हणजे शनी ठीक होतोय, आणि लिहिताय तुम्ही, तुमचा बुद्ध ठीक. छोट्या छोट्या गोष्टी केल्याने फार मोठे इम्पॅक्ट होतात. मोठ्या गोष्टी करायची गरज नाहीये. आणि पार्टनरला किंवा आईला रिस्पेक्ट देणं ही अवघड गोष्ट नक्कीच नाही. मला मी म्हणेल या दिवाळीत महालक्ष्मी सोबत तुम्ही गृहलक्ष्मीलाही खुश करा, म्हणजे सगळं होईल. एक्झॅक्टली. हॅपी लाईफ इज हॅपी वाईफ. करेक्ट. म्हणजे घरी गेल्यावर कसं आहे, जेवणातलं सगळं जे प्रमाण आहे ते योग्य असेल, उगाच मग एखाद दिवशी रागात मीठ जास्त, तिखट जास्त असं काही होणार नाही. मॅम एक शेवटचा प्रश्न, आणि मुद्दा मी हा प्रश्न शेवटी विचारतो, कारण आधीच्या प्रश्नांमधून लोकांना हे कळतं की खूप नॉलेज आहे आणि या व्यक्तीबद्दल आता थोडंसं ऐकलं पाहिजे, पर्सनल लाईफ बद्दल थोडंसं. तर तुम्ही आधीपासून ठरवलं होतं ऍस्ट्रॉलॉजीकडे वळायचं? जर नसेल तर तुमचा टर्निंग पॉइंट काय होता? सी आय टेल यू, माझं असं स्वतःचं असं म्हणणं आहे की कोणीही व्यक्ती स्वतः ठरवून ज्योतिषी बनत नाहीत. ज्योतिषचा कोर्स करून तुम्ही ज्योतिष किंवा ऑकल्ट सायन्स मध्ये वास्तूचा कोर्स करून तुम्ही वास्तू कन्सल्टंट बनत नाहीत. हे जर तुम्हाला परमेश्वराने ठरवून दिलेलं असेल तरच तुमच्याकडनं शक्य आहे. कारण ज्योतिष शिकणं एक वेगळी गोष्ट आहे, ज्योतिष प्रॅक्टिस करणं एक वेगळी गोष्ट आहे, आणि तुम्ही जे सांगताय ओके ते आराखडे तंतोतंत लागणं म्हणजे तुमचं ज्योतिष फलित होणं ही तिसरी गोष्ट आहे. माझं म्हणायला गेला तर म्हणजे मी स्वतःहून लहानपणापासून या गोष्टीकडे मला खूप इंटरेस्ट होता आणि इन्क्लाइंड होते, पण प्रोफेशनली तेवढा मी कधीच विचार केला नव्हता. पण शिकत राहायचे, मला कायम शिकण्याची हौस होती. मी शिकत राहिले आणि टर्निंग पॉइंट, येस, फार फेमस न्यूमरोलॉजिस्ट आहेत भारतातल्या, त्यांच्याकडे मी न्यूमरोलॉजी कन्सल्टेशन साठी गेले होते. फार फेमस आहेत. आणि तिथे गेल्यानंतर मला बऱ्यापैकी समजत होतो, कारण मला वाचायची आणि रिसर्च करायची मला थोडी आवड आहे.
कुठली गोष्ट कोणी सांगितली म्हणून मी लगेच त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आय हॅव टू डू माय ओन रिसर्च. सो मी ह्यांच्याकडे जेव्हा गेले तेव्हा खूप पैसे देऊन गेलेले, तेव्हा प्रत्येक पैशाचं आपली व्हॅल्यू झाली पाहिजे असं माझं मत आहे. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर मला जो अनुभव आला तो अतिशय डिसहार्टनिंग होता. कारण मी त्यांच्याकडे गेले, माझ्या हातात रिसेप्शनलाच एक मुलगी बसलेली, तिने एक छोटासा पेपर दिला आणि मला म्हणली, हे तुमचं चेंज केलेलं नाव आहे, हे तुमच्या अशी तुमची चेंज केलेली सिग्नेचर आहे आणि तुम्ही वाचून घ्या, काही डाऊट्स असतील तर मला विचारा. मी थोडीशी शॉक मध्ये होते, कारण मला त्यांना भेटायचं होतं, मला त्यांच्याशी बोलायचं होतं आणि प्रत्येक पर्सनल गोष्ट तुम्ही अशी बाहेर नाही बोलू शकत. म्हणून मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही गेलेलो. आणि तेव्हा तिनं मला, जेव्हा मी म्हणलं नाही मला भेटायचंच आहे मॅडमला, तेव्हा त्या म्हणल्या की नाही थांबावं लागेल. म्हणलं ओके. मी पूर्ण दिवस काढून आली. तर अर्ध्या तासाने मॅडम मला भेटल्या, अगदी 5 मिनिटं. 5 मिनिटामध्ये त्यांनी तेच जे बाहेर त्या मुलीने मला सांगितलं होतं ते सांगितलं. आमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं नाही. मग तिथून बाहेर आल्यानंतर मी असं ठरवलं की मी शिकते, बरोबर, लेट्स फाइंड आउट काय आहे कसं. म्हणजे असं काही नाहीये, हा माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणता येईल की मी म्हटलं नाही आता मला हे शिकायचं. आणि मी कधीच, मला जर कोणी हेल्प मागायला आलं किंवा मी कधी कोणाला हेल्प करायची गरज पडली तर मला तरी असं अनुभव कोणाला आला नाही पाहिजे. असंच एक वास्तू कन्सल्टंट आल्या होत्या, जेव्हा मी माझं नवीन घर घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं या घराचं वास्तू शक्य नाहीये. मी म्हणलं अच्छा ओके. कारण त्यांच्या दृष्टिकोन नॉर्थ ईस्टला माझ्या घराच्या टॉयलेट होतं, साऊथचा एंट्रन्स होता आणि आता ते पदरात पडलं होतं. एवढं मोठं घर घेतल्यानंतर देर इज नो गोईंग बॅक. मग तेव्हा बघितलं, म्हणलं ठीक आहे, परमेश्वराची कृपा आहे की नॉर्थ ईस्टचं टॉयलेट बंद करायची हे होती बंगलो असल्यामुळे, मग ते करता आलं. साऊथच्या एंट्रन्स बद्दल शिकूया म्हणलं, आता शिकूया म्हणलं. असं करत 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 घर आहे प्रयोग करून आपण, हो एक्झॅक्टली. आणि मग मी माझ्या घरातच प्रयोग करत गेले की काय काम करतंय काय नाही करत आहे. मग मी वैदिक शिकले, महावास्तू शिकले, मग कुठल्या रेमेडीज काम करतायत कुठल्या नाही करत आहेत, मग त्यांचे इफेक्ट कसे येत आहेत, कुठले प्लॅनेट्स. मग हे केल्यानंतर लक्षात आलं की वास्तू तर ऍस्ट्रॉलॉजीच्या नॉलेज शिवाय अर्धवटच आहे. बरोबर. मग ऍस्ट्रॉलॉजीच्या प्लॅनेट्स प्रमाणे मग घरामध्ये कुठले मंत्र युज केले पाहिजेत, कधी कुठले मंत्र लावले पाहिजेत. ओके. घरात जे मी म्हणते की आपण शांतता ठेवायची, मग तुम्हाला ती वास्तू 200% काम करते. आणि हे सगळे मी माझ्या घरावर एक्सपेरिमेंट्स करून बघितल्यामुळे मग ही ऑकल्टची जर्नी अशी पुढे 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 करत आली. आणि आय एम वन ऑफ द लकीएस्ट वन्स असं मी नेहमी म्हणते की हनुमानजींनी मला एवढं प्रेम आहे त्यांचं माझ्यावर की मला प्रत्येक वेळी मार्ग दाखवला, प्रत्येक वेळी योग्य लोक भेटवली, प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्टी कुठून काय कशा करायच्या ते सांगत गेले. सो ह्या ऑकल्टचे ह्याच्यामध्ये मी जे आले ते हनुमानजींच्या कृपेमुळे आहे, बाकी त्यांच्याशिवाय माझं अस्तित्व शून्य आहे. इतकं सोपं आहे ते. तुम्ही हनुमानजींबद्दल एवढं बोललात, एखादा अनुभव? खूप अनुभव आहेत हनुमानजींना, तर मला काहीही सांगायची गरज पडत नाही. आता जे कोणी पुण्यात आहेत त्यांना मी असं सांगू शकते की आपल्या कॅम्पमध्ये अष्टसिद्धी हनुमान मंदिर आहे कॅम्पामध्ये. तर बाटाच्या चौकामध्ये ते मंदिर आहे. आणि एकदा प्रत्येकाने एकदा दुपारी 12ची आरती तिथे अटेंड करावी. ज्यांना खूप आयुष्यात प्रॉब्लेम आहेत, ज्यांना अजिबात मार्ग मिळत नाहीत, कृपा करून तिथे जा आणि फक्त ती आरती अटेंड करा. तुम्हाला त्या मंदिरात बाहेर यायच्या अगोदर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. आणि हनुमानजींनी असं मला अनंत वेळा मला त्यांचं हे दिलेलं आहे की परमेश्वर तुमच्याबद्दल विचार करतो का? तो हो करतो. तुम्हाला मदत करायला परमेश्वर हमेशा तत्पर असतो. कंडिशन एकच आहे, ते म्हणजे कम्प्लीट सरेंडर इज रिक्वायर्ड. जर तुम्ही सरेंडर करू शकत नसाल, तुम्ही इफ आणि बट डाऊट मध्ये जर तुम्ही परमेश्वराला विश्वास ठेवत असाल तर ते काम करणार नाही. तुम्ही हे हल्लीचं जेनझी
अगेन मला मार्क परीक्षेत मिळाले किंवा मी परीक्षेत पास झालो तर मी देवावर विश्वास ठेवतो, नाहीतर मी ठेवत नाही, नकाच ठेवतो, कारण हे काम करणारच नाही. सो हनुमानजी जे पंचमुखी हनुमानजी आहेत किंवा कलियुगामध्ये जर आपण जागृत दैवत म्हणली तर एक पंचमुखी हनुमानजी, महाकाली आणि कालभैरव, म्हणजे प्रत्येक देवाचं उग्र रूप. आणि आपण जर विष्णूजींचं म्हणलं तर नरसिंह रूप. ओके, उग्र रूपांची जेव्हा तुम्ही पूजा करता, चॅन्टिंग करता, 200% तुमचं काम होतं, कारण आपण कलियुगात आहोत. बरोबर. त्यामुळे प्रत्येक युगासाठी परमेश्वरांनी त्यांचा एक अवतार बनवलेला आहे आणि आपण त्यांची पूजा केली तर आपल्याला त्याचा बेनिफिट होतो. जसं कोणाला भीती वगैरे वाटत असेल तर त्यांनी सरळ भैरव स्तोत्र सुरू केलं, किंवा भैरव स्तोत्र ऍक्च्युली करू नका, ऐकायला सुरुवात करा, कारण त्याला दीक्षा इम्पॉर्टंट असते. पण कालभैरव अष्टक तुम्ही जर रोज ऐकायला जरी सुरुवात केली तर जी अननेसेसरी भीती वाटते लोकांना ती जाते. बरोबर. असं आहे. ज्यांचा पैसा लॉस होतोय किंवा ज्यांनी कोणाला कर्ज दिली आहेत आणि कर्ज आता देताना तर आपण चांगल्या इंटेन्शनने दिली, पण आता ते काय पैसे येत नाहीत, महाकालीची साधना तुम्ही सुरू करा. साधना जेव्हा मी म्हणते तेव्हा मी असं म्हणते की सिम्पल चॅन्टिंग, सिम्पल गोइंग टू टेम्पल इज इम्पॉर्टंट, कम्प्लीट सरेंडर टू युअर गॉड इज इम्पॉर्टंट. कुठल्याही साधना ज्या युट्यूबवर दाखवतात त्या बिना गुरुच्या कृपा करून करू नका. चॅन्टिंग हे फार इम्पॉर्टंट आहे. साधे साधे मंत्र चॅन्ट करा, त्याचा खूप इम्पॅक्ट होतो. शाबर मंत्र किंवा बाकीचे जे मंत्र आहेत ते करू नका. सो माझी जर्नी अशी, ते परमेश्वरांनी आपले हात धरून धरून पुढे आणले, मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. तुमच्याकडून एक खूप छान आता तुम्ही सांगितलं की गुरुकडे सरेंडर करायला हवं, कुठलाही गुरु असेल. मग हे मला वाटतं आपल्या पर्सनल लाईफ मध्ये पण, कारण ना आम्ही जिथे शिकायला जायचो त्याच्या दारावर एक पाटी लावलेली असायची दाराबाहेर की मी पण आणि चपला बाहेर ठेवून आत या. हो. सो हे मला वाटतं आपला कुठल्याही क्षेत्रातला गुरु असो त्याच्याकडे जाताना शून्य होऊन जावं, तर तो 1 ते 100 आपली प्रगती करू शकतो. तुम्ही आधीच 50 होऊन गेलात तर ती प्रगती शक्य नाही असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि मॅम तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात. मी मॅमचा एक पॉडकास्ट बघितला होता आणि त्याच्यावरून मला वाटलं की मॅमकडे खूप खूप गोष्टी आहेत सांगायला आणि खूप नॉलेज आहे सांगायला, जे आम्ही आता अनुभवलं, तुम्ही अनुभवलं. सो थँक्यू सो मच, तुम्ही आलात, तुमचा वेळ दिलात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी अँड अलाउविंग मी टू जॉईन टू युअर पीपल. सो थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग.